अरे पोरगा धाडकन समोरून गेला, पाहतो तर काय सुरकुतलेल्या चेहऱ्यातला, मळालेल्या कपड्यातला, अरे फाटलेल्या चपल्यातला आणि डोक्याला तेल नसलेला आपला अरे जन्मदाता बाप दिसला. कडकडाटून मिठी मारली आणि बापाला धाय मोकलून बापाच्या खांद्यावरती मान ठेवून रडायला लागला. माझा सांगायचा मुद्दा एक आहे मायबाप, अरे आपल्या मरणाच्या काळामध्ये सुद्धा आपल्या उपयोगी पडणारा जगातलं एकमेव नातं म्हणजे आपला बाप आहे, म्हणजे आपला बाप. जगात तुम्हाला आधार देणारं सगळ्यात मोठं नातं म्हणजे तुमचा बाप आहे. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत. तसं ज्याला आई आणि बाप नाही त्याला विचारा आई बापाची किंमत. आईकडे अश्रूंचे पाठ असतात, बापाकडे संयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, सांत्वन मात्र बापाला करावं लागतं. अरे स्वतःचं घर गळत असून सुद्धा पावसाची अपेक्षा करणारा शेतकरी तुमचा आमचा बाप आहे. दुसऱ्याच्या रानामध्ये जाईल, काबड कष्ट करेल, हाडाची काड करेल, रक्ताचं पाणी करेल, रात्रीचा दिवस करेल, परंतु आपल्या लेकरांकरता संध्याकाळच्या वेळेला पोटभर जेवण भेटेल एवढं पैसे घेऊन येणारा त्याचं नाव बाप आहे. दुसऱ्याच्या रानात किती काबड कष्ट करतो आपला बाप. प्रसंग डोळ्यासमोर आणा मायबाप. 15,000 पगार घेणारा एका कारखान्यात काम करणारा तुमचा बाप आहे. 15,000 त्या बापाला पगार आहे. अंगावरती मळालेले कपडे आहेत, पायामध्ये फाटलेल्या चपला आहेत. अरे त्याचा चेहरा सुरकुतलेला आहे, त्याच्या डोक्याला तेल नाही. संध्याकाळची वेळ होती, संध्याकाळी 6:30 वाजता कारखान्यात काम करणारा तुमचा बाप घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी 8 वाजता बाप जेवायला बसला होता. त्याच्या पत्नीनं त्याच्या समोर एक ताट जेवणाचं आणून ठेवलं होतं. त्याच्या शेजारी 7वीला शाळेत जाणारा पोरगा आणि 5वीला शाळेत जाणारी मुलगी त्याच्या समोर बसलेली होती. लेकरं जेवत होते. जेवताना लेकरांच्या मुखाकडं पाहिलं आणि मुखाकडं पाहिल्याच्या नंतर त्या बापाला वाटलं, अरे आपण 15,000वरती दुसऱ्याच्या कारखान्यामध्ये 8 तास काम करतोय, आपल्या लेकरांच्या वरती ही वेळ येऊ नये म्हणून आपल्या लेकरांना मोठं शिक्षण द्यावं आणि मोठ्या पदावरती नोकरीला लावं. आपल्या पोरांना कमीत कमी 50,000 तरी पगार मिळावा. बापाच्या मनात सहज प्रश्न निर्माण झाला. 7वीला शाळेत जाणाऱ्या पोराला बापानं विचारलं, का रे लेका, अरे तुला मोठं झाल्यावरती काय व्हायचंय? पोरानं सांगितलं, बाबा मला इंजिनियर व्हायचंय. पोरीला विचारलं, तुला काय व्हायचंय? पोरीनं सांगितलं, बाबा मला डॉक्टर व्हायचंय. अरे एवढे 2 शब्द समोर बसलेल्या जेवायला बसलेल्या आईनं ऐकलं ना, आईच्या डोळ्यातून 2 अश्रू खळकन आले. रडणाऱ्या मायकडत्या तिच्या पतीनं पाहिलं आणि तिला विचारलं, का ग रडते कशा करता? पोरगा म्हणतोय ना इंजिनियर व्हायचं, पोरगी म्हणते ना डॉक्टर व्हायचं, हो दे ना त्यांना. अहो बरोबर आहे तुमचं म्हणणं, परंतु त्यांना त्या कॉलेजला पाठवण्याकरता, ॲडमिशन कॉलेजला घेण्याकरता तुमच्याकडं पैसे तरी आहेत का? सकाळचं अन्न संध्याकाळी गरम करून खावं लागतंय, संध्याकाळचं अन्न सकाळी गरम करून खावं लागतंय आणि पोरांना इंजिनिअरिंगला पाठवण्याची अपेक्षा तुम्ही ठेवता? लहानाची मोठी पोरं होत होती. बापाच्या मनामध्ये जिद्द होती, पोराला इंजिनिअरिंगच्या कॉलेजला पाठवायचं, पुण्याला पाठवायचं, मुंबईला पाठवायचं, पोरीला डॉक्टरच्या कॉलेजला पाठवायचं, अरे पोरीला बाहेर देशामध्ये शिकण्याकरता पाठवायचं. काही झालं तरी चालेल, परंतु माझी लेकरं शिकली पाहिजेत ही अपेक्षा बाळगणारा तुमचा आमचा बाप आहे. लक्षात घ्या. अरे तो बाप, त्या बापाची पोरं लहानाची मोठी होत होती. 7वीला शाळेत जाणाऱ्या पोरगा हळूहळू मोठा झाला. त्याची 12वी झाली, 12वीची परीक्षा झाली. चांगल्या मार्काने 12वीमध्ये पोरगा पास झाला होता मायबाप. अरे 12वीमध्ये पास झालेला पोरगा, त्याला आता पुण्याच्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं. कुणीतरी सांगितलं, पुण्याचं इंजिनिअरिंगचं कॉलेज एकदम मस्त आहे, तिथं चांगलं शिक्षण दिलं जातं, तिथं जाऊन तुझ्या पोराला ॲडमिशन घे. दुसरा दिवस उजडला होता. बापाच्या अंगावरती फाटके कपडे होते मायबाप, मळालेल्या चपला, मळालेले कपडे होते, फाटलेल्या चपला होत्या, डोक्याला तेल नाही. अरे काखेमध्ये पिशवी अडकवलेली होती आणि 200 रुपये तुमच्या बापानं सोबत घेतले आणि 200 रुपये घेऊन तुमचा बाप महामंडळाच्या एस टीमध्ये बसला आणि एस टीमध्ये बसलेला बाप पुण्याला आला होता आणि पुण्याला आल्याच्या नंतर एस टीमधून खाली उतरला. शेजापाजारच्या काकांना विचारलं, काका इथं इंजिनिअरिंगचं कॉलेज कुठे आहे? त्या काकांनी सांगितलं, काका इथून 2 किलोमीटर कॉलेज आहे, जा त्या रिक्षाच्या जवळ आणि त्या रिक्षावाल्याला 30 रुपये द्या, तो रिक्षावाला तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ नेऊन सोडेल. अरे बापानं विचार केला, 2 किलोमीटर कॉलेज आहे, घरून येताना तर 200 रुपये आणलेत, 200 रुपयातले 100 रुपये येताना आपल्याला एस टी करता गेलेत,
आणि या 100 रुपयातले 30 रुपये जर रिक्षावाल्याला दिले तर आपल्याला 70 रुपये उरत आहेत. अरे 70 रुपये उरल्याच्या नंतर आपल्याला परत रिटर्न घरी जाईपर्यंत जाण्याकरता 1 रुपया आपल्याकडे शिल्लक राहणार नाही. अरे जी पोरं आज आपल्याला 5 किलोमीटर अंतर चालता येत नाही त्याच्याकरता 100 रुपये रिक्षावाल्याला देऊन त्या रिक्षामध्ये बसून जातात, त्यांचाच बाप 30 रुपये खर्च होतो म्हणून तोच बाप 2 किलोमीटर पायी पायी चालत त्या कॉलेजच्या जवळ गेला. इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये बाप होता. अरे तिथं गेल्याच्या नंतर सुटाबुटातले माणसं आपल्या पोरांचे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याकरता तिथं आले होते. हा बाप सुद्धा तिथं गेला होता. अरे प्रत्येकाच्या अंगावरती नवे कपडे आहेत, इस्त्रीचे कपडे आहेत. हा मळालेल्या कपड्यातला बाप पाहिला आणि सगळ्या व्यक्तींना वाटायला लागलं अरे हा कोणतरी भिकारी आहे. पण त्याने एक विचार केला, आपल्या पोराचं ॲडमिशन घ्यायचंय. वॉचमॅनला विचारलं, काका माझ्या पोराचं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचंय हो, अहो कुठं जावं लागेल? काका ही रांग लागली आहे ना, त्या रांगेमध्ये उभं राहा, तुमच्या पोराचं ॲडमिशन होऊन जाईल. बाप रांगेला उभा होता. माय बाप एक व्यक्ती जायचा 4-4, 5-5 लाख रुपये आपल्या पोराचे डोनेशन भरायचं आणि ॲडमिशन त्या कॉलेजला घेत होता. माय बाप त्याचा बाप त्या ठिकाणी गेला आणि समोर बसलेल्या शिक्षकांना सांगितलं, हो काका माझ्या पोराचं ॲडमिशन इंजिनिअरिंग कॉलेजला घ्यायचंय हो, किती फी आहे तुमची? त्यांनी सांगितलं आमची फी 4 लाख रुपये आहे. 4 लाख रुपये आमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खर्च येईल बाबा, तुम्हाला एवढा खर्च झेपणार आहे? अरे शेतकरी बाप आहे, डोळ्यातून खळकन पाणी आलं. रडणाऱ्या बापानं घराची वाट धरली होती, घरी त्याची पत्नी वाट पाहत थांबली होती. अरे वाट पाहणारी पत्नीनं समोरून पती आलेला पाहिला आणि पतीला विचारलं, का हो झालं का आपल्या पोराचं ॲडमिशन? झालं काय, गेला होता ना ॲडमिशनला? ॲडमिशन होईल परंतु एक अट त्यांनी सांगितलेली आहे. काय अट आहे? त्यांनी सांगितलेलं आहे की 3.5 लाख रुपये डोनेशन तुम्हाला भरावं लागेल. कमीत कमी 3.5 लाख रुपये जर भरले तर तुमच्या पोराला या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल.